स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, महिलांना प्रकाश दाखवणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा फार्मसी कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संस्थेचे संस्थापक दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून आणि लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी करण्यात आली। सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी खूप मोठं काम केलंय। ज्या काळात स्त्रीला समाजात स्थान नव्हतं, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून त्या वंचित होत्या, त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला। पती महात्मा फुले यांच्या बरोबर त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं आणि स्त्री शिक्षणासाठी काम केलं। अशा या महान व्यक्तिमत्वाला प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून अभिवादन केलं। या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी केलं, तर प्राध्यापक अफरोज मुलानी, प्राध्यापिका दीपाली भंडारी, प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी, प्राध्यापिका पूनम गवारे, प्राध्यापिका यशश्री मुळे व शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील, मंगेश जगताप, अतुल घोडके, रोहिणी शिंदे, गणेश साखरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते।